तर सरकारनं निवडणुकीआधी कोणतीही शहानिशा न करता लाडक्या बहिणीचे पैसे दिले अशा शब्दात संजय राऊतांनी लाडकी बहीणवरून सरकारवर हल्लाबोल केला। तर दुसरीकडे महिलांना पूर्णपणे शहानिशा करून पैसे दिलेत असा पलटवार आदिती तटकरेंनी केलाय। राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं ध्यानात आलेलं आहे की अनेक कमवत्या महिला, कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयातही काम करतात, अशा घरातल्या 3-3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। ही गरीब महिलांसाठी योजना होती, सामान्य महिलांसाठी योजना होती। काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की बोजा सरकारच्या तुजरीवर पडतोय, तो बंद केला पाहिजे। आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून, उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून, तुम्ही काही करू शकता। पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे। कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा DBT आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं DBT हे निश्चितपणाने होईल।